रोहित पवार वेगळी चूल मांडणार, बैठकीला दांडी, नेमकं घडतंय काय? शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार का? यावेळी रोहित पवार वेगळी चूल मांडणार का, अशा चर्चा सुरू होण्याला कारणही तसंच आहे. मुंबईतील विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या आमदारांची एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे बहुतांश सर्वच आमदार उपस्थित होते. मात्र आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा मोठा विषय बनली. त्या दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली आणि या दोन्ही घडामोडींच्या वेळी रोहित पवार कुठेही दिसले नाही. त्यामुळे ते पक्षात नाराज आहेत का आणि महायुतीसोबत जाण्याच्या चर्चेवरून किंवा इतर अंतर्गत कारणांमुळे स्वतंत्र भूमिका घेण्याच्या म्हणजे स्वतःची वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना तवधान आलंय. ही सगळी काय समीकरणं आहेत पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार हे तब्बल 34 वर्षांनंतर अधिवेशन सुरू असताना विधिमंडळात अधिकृत कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी शरद पवार हे विशेषत्वानं विधान भवनात आले होते. एवढ्या मोठ्या आणि ऐतिहासिक प्रसंगी पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सोबतच्या बैठकीसाठी उत्सुक होते. पक्षीय भेद विसरून सत्ताधारी महायुतीचे नेते, ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता, त्यांनीही स्वतः पुढे येत शरद पवार यांचं अत्यंत जिव्हाळ्यानं स्वागत केलं होतं. या अभूतपूर्व राजकीय वातावरणात शरद पवार यांनी विधान भवनातील आपल्या पक्षाच्या कार्यालयात आमदारांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय स्थिती, आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी आणि पक्षाची पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार होती. अशा अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण बैठकीला रोहित पवार यांच्यासारखा पक्षाचा तरुण, आक्रमक आणि मुख्य चेहरा मानला जाणारा नेता अनुपस्थित राहिल्यानं बैठकीत उपस्थित असलेल्या इतर आमदारांमध्ये कमालीचे आश्चर्य आणि काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार स्वतः उपस्थित असतानाही रोहित पवार यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानं पक्षातील काही आमदारांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर आणि अंतर्गत आक्षेप नोंदवले. रोहित पवार गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर राहून स्वतःच्या पातळीवर वेगवेगळी आंदोलनं करतायत, अशी भावना काही आमदारांनी बैठकीत व्यक्त केली आहे. पक्षाच्या सामूहिक निर्णयापेक्षा वैयक्तिक प्रसिद्धी किंवा स्वतंत्र कार्यक्रमांवर त्यांचा अधिक भर असतो, असा सूर काही नेत्यांनी आवळला. त्यातच शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन घेतलेली भेट आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात अशा चर्चा रंगू लागल्या होत्या की राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट महायुतीसोबत जाण्याबाबत काही राजकीय समीकरणांवर विचार करत आहे का? रोहित पवार हे सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या धोरणांचे कट्टर विरोधक राहिले. त्यामुळे जर पक्ष महायुती किंवा एनडीए सोबत जाण्याचा विचार करत असेल तर त्याला रोहित पवार यांचा तीव्र विरोध आहे आणि याच नाराजीतून त्यांनी बैठकीला दांडी मारली. मात्र रोहित पवार यांनी अनेकदा ठामपणे सांगितलंय की ते आजही आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांशी आणि त्यांच्या मार्गदर्शनाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत आणि भविष्यातही राहतील. एनडीए सोबत किंवा महायुती सोबत जाण्याच्या कथित चर्चांवर पूर्णविराम ठेवताना त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत एनडीएला किंवा महायुतीला पाठिंबा देणार नाही, कारण आमची राजकीय भूमिका आणि विचारसरणी त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे वैचारिक मतभेदांमुळे किंवा नाराजीमुळे आपण बैठकीला आलो नाही, हा दावा त्यांनी पूर्णपणे खोडून काढलाय. आपल्या मुंबईतील बैठकीच्या गैरहजेरीचं नेमकं आणि अत्यंत महत्वाचं कारण सांगताना रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी सांगितलं की त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील आणि कुकडी प्रभाग क्षेत्रातील शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही दिवसात अत्यंत बिकट आणि गंभीर बनला होता. जनई, शिरसई, उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळणं अत्यंत आवश्यक होतं, कारण पाणी वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे जळून खाक होण्याची भीती होती. लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील जनतेच्या आणि अन्नदात्याच्या या जीवन मरणाच्या प्रश्नाला प्राधान्य देणं हे आपलं आद्य कर्तव्य होतं. याच पाण्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी त्यांना मुंबईचा दौरा बाजूला ठेवून अचानक पुणे येथील सिंचन भवन येथे धाव घ्यावी लागली.
पुण्यात सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पूर्वनियोजित नसलेली पण अत्यंत महत्वाची बैठक त्यांना करावी लागली, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी प्रश्न त्वरित सुटू शकतील. या प्रशासकीय बैठकीमुळे आणि ऐनवेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना मुंबईतील राजकीय बैठकीला वेळेत पोहोचणं शक्य झालं नाही. दुसरीकडे शरद पवार यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीचा थेट राजकीय संबंध रोहित पवारांच्या गैरहजेरीशी जोडणं चुकीचं आहे असंही म्हटलंय. शरद पवार यांनी घेतलेली भेट ही कोणतीही गुप्त किंवा राजकीय युती संदर्भातील बैठक नव्हती. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील सीमावाद हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय. या कायदेशीर आणि राजकीय लढ्यात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारनं उच्चाधिकार समिती गठीत केली होती. त्याचे शरद पवार हे देखील एक प्रमुख सदस्य आहेत. यात शासकीय आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली, ज्यामध्ये त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे देखील अधिकृतपणे उपस्थित होते. या भेटीदरम्यान केवळ सीमा प्रश्नांवरील न्यायालयीन लढाई अधिक तीव्र कशी करता येईल यावरच चर्चा झाली. त्यामुळे या भेटीचा आणि रोहित पवारांच्या अनुपस्थितीचा कोणताही राजकीय संबंध नव्हता हे सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शशिकांत शिंदे यांनीही माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय आणि पक्षांतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की रोहित पवार हे पक्षाचे अत्यंत निष्ठावंत आणि तरुण नेतृत्व आहेत. त्यांच्या मतदारसंघातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत तीव्र असल्यानं ते अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पुण्यात थांबले होते आणि याची पूर्वकल्पना त्यांनी वरिष्ठ नेत्यांना दिली होती. लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देणं यात काहीही गैर नाही. त्यामुळे पक्षात कोणतीही फूट किंवा अंतर्गत संघर्ष नाही आणि रोहित पवार पक्षातच राहून महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी काम करत राहतील अशी ग्वाही पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींवरून स्पष्ट होतं की राजकारणात काहीही शक्य आहे. रोहित पवारांच्या सारख्या बड्या नेत्याची एका महत्त्वाच्या बैठकीतील अनुपस्थिती केवळ मतदारसंघातील पाणी प्रश्नाशी संबंधित प्रशासकीय कामामुळे होती हे पचणं जरा कठीणच आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी काही नवा ट्विस्ट येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.